सगळ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज मिळाल्यात. आमच्या 777 या टीमचे ओनर विशालजी पडवल, या विशालजी पडवल साहेबांकडनं मला वाटतं ट्रॉफीज, भव्य दिव्य ट्रॉफीज मिळालेल्या आहेत आणि सन्मान चिन्ह हे देखील प्राप्त झालंय. त्या व्यक्तिमत्वाचा देखील आभार. आपण मॅचकडे वळतोय, लक्षात असू द्या 6 ओव्हरची मॅच असणार आहे. 5:25 पहिला चेंडू पडणार आहे. तुम्हाला दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवून द्या. कांबे संघाचा 12 खेळाडू आला आहे. नाव काय बॉलर? पियुष वेखंडे. पियुष वेखंडे गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतील. पहिले षटक पॉवर प्लेचा आहे. पहिले 2 षटके पॉवर प्लेचे असतील. बॅटिंग मार्ग पाहायला मिळेल अशोक तिवार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, टोकशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. ऑन साइडला अक्षय पडवल डीप मध्ये होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर आला एक सिंगल. आता असेल फलंदाजी मार्कवर मागील मॅचचा सूत्रधार नितीन चौधरी. चांगली बॉलिंग, क्विकर वन समोरच्या दिशेने लफ केला. संधी आली आणि दोघांच्या मध्ये कॅच ड्रॉप झाली. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड झाला. या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने मिळतील. या ठिकाणी 2 धावा प्राप्त होतील. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर थोडीशी समस्या आहे. नितीन चौधरीला समस्या आहे जाणवतं. ज्यावेळेस ते पळताना त्यांच्या पायामध्ये समस्या जाणवत असते. आमच्या व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर चोंडे गावचे अत्यंत नम्र विनम्र असे आमचे मित्र गणेश चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावर विराजमान उपस्थित मान्यवरांमध्ये प्रामुख्याने आमचे नरेश दादा गोलांबे साहेब हे देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील विशेष करून कौतुक. आमचे वासिंदवर्ण आमचे भाऊ दीपक ठाकरे हे देखील उपस्थित झालेत. इथे आलाय चौकार, डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीम आरेशीच्या दिशेने फक्त फ्लिक केला. पॉवरफुल फ्लिक आणि या फ्लिकला फक्त दिशा देत असताना टर्न केलं ऑन साइडला. स्कोर होती विकेट 4 धावा. प्रेक्षक राजा चेंडू संदेश गोडांबे. खऱ्या अर्थाने पडद्यामागचा हिरो कोण असेल तर संदेश गोडांबे उन्हामध्ये राहून या ठिकाणी चेंडू आणून देण्याची व्यवस्था करत असतो. कधी स्टेजवर येत नसतो. संदेश गोडांबे खरंच तुझं कौतुक. 7 धावा धावसंख्या फलकावर. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथ असताना क्विकर वन. नितीनने हा चेंडू स्वतःला वाचवलाय. नितीनला माहिती आहे गिरीश हा अत्यंत खतरनाक बॉलर आहे. या गिरीशने जेडी नावाच्या फलंदाजाला दांडी गुल केली होती आणि तिथेच ती टीम डेहने टीम अडकली होती. त्यामुळे नितीनला माहिती आहे हे षटक जर खेळून काढलं तर अजून 5 ओव्हर बाकी आहेत. त्या 5 ओव्हर मध्ये आक्रमण करू शकतो. तरी देखील मी म्हणेल धावसंख्या ही आतापर्यंत 8 धावा पोहोचले. ऑन साइडला पूल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे का? पोहोचले जातील का अक्षय? आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. नंतर धावसंख्या धावफलकावर 2 चौकारांविषयी आपण बघितली तर 12 धावा धावसंख्या फलकावर पोहोचल्यात. बिनबाद 12 अशी धावसंख्या ओव्ही स्पोर्ट्स क्लब कांबे या संघाची बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर खूप चांगली पाहायला मिळेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10+ जर असेल तर चांगली धावसंख्या आहे. सूर्यदेवता जसा हळूवार पद्धतीने मावळतीच्या दिशेने वळेल तसं या मैदानावरचं वातावरण देखील बदलतं. त्यामुळे 5 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धावा जर आल्या तर धावसंख्या ही 70-72 होऊ शकते आणि 70+ स्कोर चेस करणं या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात 6 वाजल्यानंतर कठीण आहे. किशोर ओव्हर द विकेट. स्लोवर वन. नितीनला या ठिकाणी हात आलाय. स्लोवर वन बाउन्सर या ठिकाणी टाकला गेला.
चेंडू स्लोअर बाउन्सवर टाकला गेला. नितीनला जागेवरनं खेळणं कठीण होतं डॉट बॉलला. ओ आता रॅपिड वन टाकला परंतु लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर होती. व्हाईट बॉल आलाय. 13 धावा धावसंख्या फलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना खुशी 11 ढाकणे टीमचा आयकॉनिक खेळाडू अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर किशोर दसाडे. ओ नितीन जाडी स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. नटराजन साहेब खेळायला गेले परंतु चेंज ऑफ पेस ज्याला आम्ही म्हणतो विविधता व्हेरिएशन दाखवत असताना एक स्लोअर ऑन बाउन्सर आणि त्यानंतर लेग कटर पाहायला मिळाला. आतापर्यंत गती देत नाहीये नितीन चौधरी. ज्यावेळेस त्यांना गती दिली जाते त्यावेळेस ते जास्त जोरामध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारतात परंतु किशोर दसाडेंनी स्ट्रॅटेजी काय वापरली आहे तर स्लोअर वन जास्त वापरतोय आणि त्यामुळे नितीन चौधरी यांना खेळण्यामध्ये थोडी समस्या जाणवते. 13 धावा धावसंख्या फलकावर परंतु कधी गिअर ऍक्सिलेटरवर पाय देतील आणि धावांचा वेग वाढवतील यामध्ये ती मात्र शंका नाही कारण या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाहीये. 13 झाल्यात. या वेळेस थांबू शकणार नाही यांनी म्हटलं होतं त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी डिलिव्हर केलं. डीप बॅकवर्ड फाईन लेग झोन मध्ये ठोकलाय नितीन चौधरीने षटकार. पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला नितीन चौधरीच्या बॅट मधून. अशोक तिवारच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. फुलटॉस आणि चेंडू सरळ टावरेल डीप बॅकवर्ड फाईन लेग झोन मध्ये 4 धावा मिळते आणि पंचांचा सिग्नल. इट्स अ 4. पहिले 2 चेंडू बघितले स्लो वन हाताळले होते त्यावेळेस जास्त फुटवर्क नव्हतं बॅकफुटला आले होते परंतु आता मात्र चेंडूला बॅकफुटवर येत असताना वेट केलं त्यानंतर वेट ट्रान्सफॉर्म केलं. आय हँड कोऑर्डिनेशन चांगलं होतं आणि बॉडी बॅलन्स चांगला होता. बॉडी बॅलन्स चांगला असताना फक्त दिशा दिली आणि त्यानंतर डिलिव्हर केलंय. 6 आणि 4 10 मिळाल्यात. 23 ऑन साइडला पुन्हा स्कोर होती. विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 4 मिळतील. जबरदस्त क्रिकेट. जखमी वाघ ज्या वेळेस जंगलामध्ये फिरत असतो त्यावेळेस कोणी त्याला कमी लेखत नसतं कारण जंगली रमी का वर्ल्ड रमी टूर्नामेंट का 2 करोड़ का फर्स्ट विनर मैं ही. मैं सौरभ जैन. सेट ड्राइव्ह या ठिकाणी पाहायला मिळाले. डीप मध्ये प्रकाश तिवरे आहेत. गुड फिल्डिंग आणि षटक क्रमांक 2 संपन्न झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 28 बिनबाद 28. 14च्या सरसने धावा झाल्यात. आपण व्यासपीठाकडे वळतोय. व्यासपीठावर आपण सन्मान घेऊया. कॅमेरामॅन व्यासपीठावर उपस्थित आमचे चोंडेगावचे गणेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रण देतो. मी दीपक भाऊ यांना विनंती करेल की आपण बरं मी वैभव शिंगोडे यांना मी विनंती करेल की आपण गणेश चौधरी साहेबांचा करायचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य क्रीडा मंचकावर. कारण ज्या वेळेस प्रामुख्याने स्पर्धा होत असतात प्रत्येक स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती असते आणि फुल नाही फुलाच्या पाकळीप्रमाणे आमच्यासाठी ते सहकार्य देतच असतात. प्रबलन देत असतात. प्रोत्साहन देत असतात. त्यानंतर वन ऑफ दी लेजेंडरी क्रिकेटर आमच्या डोकाम गावची अनबनशन आणि आमचे लाडके भाऊ दीपक भाऊ ठाकरे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी वैभव शिंगोडे यांना मी नम्र विनंती करेल की आमच्या भाऊंचा योग्य यथोचित अत्यंत आनंदाने सत्कार करायचा. कारण भाऊने जी सेवा दिली आमच्या डोळकाम गावासाठी
पहिली विकेट गेली आहे. मला वाटतं अशोक तिवारला दुर्दैवीरित्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. मिस कॉलिंग झालं, एकमेकांमध्ये मिस कॉलिंग झालं आणि सगळ्यात मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. चांगला खेळत होता अशोक, 5 धाव्यांवर तंबूच्या आशेला परतलेत. नितीन चौधरीच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार लागला गेले. प्रकाश तिवरे ज्याच्या नावावर हॅट्रिक लागली आहे आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटकामध्ये पियुष वेखंडेने धावा खर्च केले होते 12. दुसऱ्या षटकात किशोर दसाडेने धावा तब्बल खर्च केल्या 16. आणि आता प्रकाश आले. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू देखील विकेट. दोन्ही चेंडू डॉट बॉल आले. चांगला बॉलर, अप्रतिम गोलंदाजी. फुल टॉस दिशा दिली आहे, पाठीमागे आहे डायरेक्ट थ्रो. आणि इथे आपण बघू शकतो पुन्हा झाली चुकी. विकेट किपरच्या हातामध्ये दिला असता तर कदाचित आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता, परंतु देवाने वाचवलेला आहे. नवीन बॅट्समन कोण आहे रे? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन रोशन हजारे ना? 29 धावा धावसंख्या फलकावर. चांगली बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग, नियंत्रित बॉलिंग. ओ आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ फॅबुलस डिलिव्हरी, मिडल ऑफ द लेंथ, हार्ड लेंथ. अगदी बघितलं तर गुड लेंथ वरनं चेंडू खाली राहतोय. बॅट्समॅन बॅटचा स्विंग दाखवतोय, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कोणत्या प्रकारचं कनेक्शन नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये ही ओव्हर बघितली तर सर्वाधिक सुंदर खुशी 11 ढाकणे टीमच्या दृष्टीने राहिली आहे. स्लोवर 1 आणि त्रिफळाचित. स्लोवर 1 बॅकअप दे आणि स्लोवर 1 हाताळलं. बॅट्समॅन क्रॉस बॅटेड शॉट स्वीप करायला गेले. चेंडूने हळूवार पद्धतीने यष्टीला त्या ठिकाणी वाकवलं आणि सगळ्यात मोठी विकेट आणखीन एक गेली आहे. मॅन इन फॉर्म रोशन हजारे बॅक टू द बॉल विथ द क्लीन बॉल. हॅट्रिक घेणारा, टर्निंग पॉइंट देणारा खुशी 11 ढाकणे टीमचा मुख्य ब्रह्मास्त्र, महत्वपूर्ण अस्त्र ट्रम्प कार्ड. आता मात्र ट्रम्प कार्ड कोण असेल? ट्रम्प कार्ड लई ठोकला गेला षटकार. आल्या ठोकलाय न्यू बॅटर तुषारने हा षटकार. अप्रतिम 5 चेंडू नियंत्रित, 5 चेंडू अगदी विकेट टेकिंग होते. शेवटचा चेंडू आपण बघितला तर तुषार ज्या खेळाडूवर कोणाच्या नजरा देखील नव्हत्या त्या खेळाडूला हेरलं. ओवी स्पोर्ट्स कांबे संघटने आणि या खेळाडूने मला वाटतं 2 मॅचेस गाजवल्यात, जे मला वाटतं रणवीर आणि जांभुलवाड या परिसरातील खेळाडू आहेत. ड्रिंक्स ब्रेक आहे. हॅलो सत्कार.
चला ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी समाप्त झालेला आहे, समापन झालंय ड्रिंक्स ब्रेकचं. आता आपल्याला मॅचला सुरुवात करायची. पहिला हाफ या ठिकाणी आपण बघितला 3 ओव्हरमध्ये अगदी बघितलं तर विकेट्स आतापर्यंत गमावल्या गेल्या. दोन विकेट्स गमावत असताना ओवी स्पोर्ट्स क्लब कांबे संघाने धावा बनवल्यात 35. 3 षटकांमध्ये आपण बघितला 35 म्हणजे 11.5 सरासरीने या धावा झाल्यात. आता मात्र उर्वरित 3 षटक गोलंदाजी मार्को पाहायला मिळेल. 4थं षटक घेऊन येतोय केशव बेरे मॅन फ्रॉम चोंडे. आज मात्र टीम खुशी लावून टाकणे संघाकडनं महत्वपूर्ण ओव्हर हाताळतोय. शॉट आपले नितीन पुन्हा एकदा हुक करायला गेले होते. ज्या वेळेस नितीनने आतापर्यंत प्रयत्न केले गेलेत पाठीमागे स्कोर विकेट पुल करायला हुक करायला, तेवढे त्यांनी आतापर्यंत बघितलं तर डॉट बॉल खेळलेत. मात्र 2 त्यांनी स्कोरिंग शॉट मारले होते, तिथेच मारले होते. करू ना आज संध्याकाळी आतमध्ये जा रे, ते भरून दे बॉटल. ओ गतिवान चेंडू पाहायला मिळालाय. रॅपिड 1 थर्ड अंपायर दिलेला आहे. सॉफ्ट सिग्नल तर डॉट बॉल आहे, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. बघायचंय थर्ड अंपायर. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे ना. स्वयंसेवक फुल टॉस आणि आता मात्र चुकी केली. नितीन चौधरीच्या बॅटच्या रडामध्ये चेंडू दिला. थोडं बदलाने तो दाखवलं, पुढे आले, स्टेप आउट झाले, लॉफ केलं आणि फ्लॅट विथ ब्युटी लॉंग सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय नितीन चौधरीने. आणखीन एक षटकार. ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे. पुढे आले होते, स्क्वेअर कट करायला गेले होते, बॅकफुटला जाऊन विथ दिलं होतं, परंतु गती जास्त असल्यामुळे नितीन चौधरी बीट झालेत. धावसंख्या धावफलकावर 42, 2 गडी बाद. स्टंट अँड डिलिव्हर्ड. नाव नितीन चौधरी ही हॅज इन देअर ओन मूड. आणि जेव्हा तो स्वतःच्या मूड मध्ये असतो त्यावेळेस फक्त षटकारांचा पाऊस पडतो. आजच्या या इनिंग मधला हा 3रा षटकार. आता मात्र चेंडूच्या रिचिंग आउट टू दी डिलिव्हरी, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तदनंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून हे षटकार ठोकले गेलेत. ऑन साइडला अक्षय आणि कॅच ड्रॉप केली आणि फिल्डिंग स्वतःवर फ्रस्ट्रेशन दाखवत असताना वेळ होती त्यावेळेस हातामधून वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येत असते. ही कॅच ड्रॉप झाली, 4 धावा देखील मिळाल्या. आजचा दिवस कदाचित नितीन चौधरीचा, ही संध्याकाळ नितीन चौधरीची असावी, कारण देव देखील त्यांना साथ देतोय. 46 धावा धावसंख्या फलकावर. 42 ने 6 48, 48 ने 4 52. धावा धावसंख्या फलकावर. खूप आक्रमण, प्रचंड उत्साहामध्ये बॅटिंग करतोय, कारण 2 खेळाडू बाद झाले होते. हो, यावेळेस डॉट बॉल काढलाय. ब्रेव हार्ट गोलंदाज देखील आहे केशव बेरे. षटकार जोडी
मारले असतील, खर्च केले असतील, परंतु तरी देखील मी म्हणेल चांगली लाईन लेन ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकं बाकी आहेत. 5:45 वाजलेत. एकोणचाळीस धावा नितीन चौधरीच्या या ठिकाणी वैयक्तिक दृष्ट्या पाहायला मिळत आहे. गिरीश आलेत, पियुष आलेत. पियुषाने आल्या पियुषला आक्रमण केलं गेलं समोरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप सिलेक्शन होतं. एम्प्टी प्लेस आणि वॅकेंट एरियामधून चेंडू वेगाने सीमारेषेच्या ताब्यात घेतोय. 4 मिळतील. छप्पन्न धावा. हो रफ्तार परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर पाहायला मिळाला. यावेळेस बॅट्समनची बॅट देखील घुमवण्याच्या अगोदर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता. पहिला चेंडू देखील अगदी रफ्तार होता, परंतु त्यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. बॅटचा फेस त्यांनी अगदी योग्य ठिकाणी योग्य वेळी फक्त दिशा दिली होती. यावेळेस वेळ नव्हता. मिस टायमिंग विकेट किपरच्या हातामध्ये आणि कॅच सोडलेली आहे. या मॅच मध्ये 2 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत. 1 धाव मिळाली. स्ट्राईक कोणाला मिळाली? नितीन चौधरीला. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून बॅट आणि शूज आम्हाला प्राप्त झाले, 9 तरुण युवा वक्तृत्व नेतृत्व आमचे पाचघर गावचे रामदास गोडांबे साहेब यांचं शुभागमन झालं. त्यानंतर अमोल गोडांबे युवा नेतृत्व त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि मोहनजी गोडांबे आमचे ज्येष्ठ क्रीडा रसिक समीक्षक. ओ लाईन बघा किती सुंदर, काय बॉलिंग केली जाते, जबरदस्त. बॅट्समनला जागेवरून हळू देखील दिलं जात नाहीये. गती आहे, एक्स्ट्रा पेस, लाईन लेंथ, ऍक्युरसी आणि याचं दुसरं नाव म्हणजेच पियुष. व्हॉट बॉलिंग. यावेळेस हुक केला आणि चेंडू सीमारेषेच्या ताब्यात घेणार. फाईन लेग झोन मध्ये चौकाराला एक चुकी केली पियुषने. शॉर्ट ऑफ लेन टाकली आणि ज्या शॉट साठी ट्रेडमार्क शॉट नितीन चौधरीचा फेमस आहे, फाईन लेग झोन मध्ये चौकार मारलाय. फलकावर नाही का? अच्छा, 1 चेंडू बाकी आहे. 9 आल्यात. 5 चेंडू मध्ये 9 आल्यात. 61 धावा धावसंख्या फलकावर. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे, म्हणजे एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. नितीन चौधरी वैयक्तिक दृष्ट्या 43 वर पोहोचलेत. लेग स्टंप दाखवलं होतं नितीनने. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटक संपलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक 2 गडी बाद 61. तर डोळखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित डोळखाम विभागीय प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे सर्वांचे लाडके रामदास गोडांबे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज हे दोन्ही सरळ हाताने त्यांचा योग्य मान सन्मान करण्यासाठी मी
आमंत्रण देतो या ठिकाणी सचिन चौधरी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या गुणवंत व्यक्तिमत्वाचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर क्रीडा मंचकावर मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा ऋणानुबंध राहावा यासाठी या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आम्ही यथोचित सन्मानित करत आहोत. रामदास गोडांबे, तदनंतर अमोल गोडांबे यांचा देखील आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. मी मोहन मी जिगर ओरा यांना विनंती करतो की आपण अमोल गोडांबे युवा नेतृत्व युवा उद्योजक यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. फुलटॉस होता ऑन साइडला टर्न केला, एक मिळाली, एकच धावणार नितीन कारण दुसरी धाव घेणारच नाहीत. स्ट्राईक त्यांच्याकडे असणार आहे. इथून 5 चेंडू चांगले कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. नितीन चौधरीसाठी अर्धशतकाची संधी आली आहे. नितीन चौधरी यांच्या षटकारासाठी रामदास गोडांबे यांच्याकडनं 500 रुपये आणि अर्धशतक पूर्ण झालं गुरुनाथ रसाल यांच्याकडनं देखील 500 रुपये. ओ इथे फक्त दिशा दिली, दिशेला होता अंतर, चेंडू होतोय चूम अंतर, डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने ज्या स्ट्रॉंग पॉइंटला बॉलिंग केली जाते तो प्लस पॉइंट आहे नितीन चौधरीचा आणि त्याच प्लस पॉइंट वर एक्झिक्यूट करत असताना आणखी एक चौकार 50च्या जवळ पोहोचले. नितीन चौधरी 47 धावांवर पोहोचलेत. एकंदरीत त्यांनी चेंडू फेस केलेत 20 चेंडू मध्ये अर्धशतकाच्या जवळ समीप नजदीक पोहोचलेत. फक्त 3 धावांची गरज असेल अर्धशतक 50 साठी. ओ क्विकर वन नाही, धाव घेणार नाहीयेत. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये जास्त झाले तरी देखील धावसंख्या ही 66 पर्यंत पोहोचली. ओ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असतील, अर्धशतक पूर्ण होणार नाही आणि केशव मेहरांनी रिप्लाय नितीन चौधरी यांचा झेल अर्धशतक पूर्ण न करता परंतु आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर पासून फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचले. 66 धावांवर तिसरा फलंदाज. गुरुनाथ रसाल यांच्याकडे देखील 500 रुपये मिळाले असते परंतु कदाचित अर्धशतकापेक्षा धावा येणं गरजेचे होते या दृष्टीने ते गेले परंतु फसले गेले. चांगली लाईन विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यानंतर धाव नाहीये. 66 झाले. जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये 67 म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी आणि या मैदानावर 11ची सरासरी बघितली तर इतकी जास्त नाही, कमीही नाही जास्तही नाही. पॅरल असेल, चांगली मॅच असेल कारण सूर्यदेवता जसा हळूवार पद्धतीने झुकेल, हळूवार पद्धतीने लपेल, हळूवार पद्धतीने सूर्यास्ताकडे जाईल ती मॅच चेस करणं रन बॉल चेसिंग इट विल बी अ व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे फिल्डिंग त्वरित लावून घ्या. लक्षात असलं फिल्डिंग लावून घ्या. 6 वाजलेत लक्षात घ्या.
तदनंतर मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे सर्वांचे लाडके परशुराम पोकळा. थँक्यू. ओवी स्पोर्ट्स क्लब कांबे संघ जरी मॅच जिंकून क्वालिफाय झाला तर रोहन डोळे युवा उद्योजक डोळेपाडचे यांच्याकडनं 2000 रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, ओवी स्पोर्ट्स क्लब कांबे जिंको, खुशी 11 टाकणी टीम जिंको, रात्री येऊन सारवण करायचंय, स्वच्छ ग्राउंड करायचंय. 5000 रुपयाची पेनल्टी लागेल, 5 रनाची पण पेनल्टी आणि 5000 रुपये देखील कमी पेनल्टीच्या स्वरूपात लागतील. चला ओवी 11 कांबे टीम लवकरात लवकर आपण आपली बिल्ड सजवून घ्यायची आहे. पहिल्या विनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धपलगावरती जोडल्या गेल्या 66 धावा आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. तर ओवी 11 कांबे संघाचा एक सुवर्ण संधी आहे. मॅच जिंकली तर सन्माननीय ढोळेपाड्याची एक गोड व्यक्ती सन्माननीय रोहनजी डोळे साहेब युवा उद्योजक त्यांच्या माध्यमातून जर ओवी 11 कांबे आज क्वालिफायर संघ जर ठरला गेला तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं प्राइज मिळणार आहे. तर सिंगोटे साहेब आपण सुद्धा येणं करायचं आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये. आज आपण खूप चांगलं योगदान दिलं, तुमचंही मनापासून कौतुक. तर आवळपाडा संघाचे संघमालक पुन्हा आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथमेशजी निमसे सर इथे उपस्थित झाले, त्यांचाही शब्द सुमनाने सहर्षे स्वागत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रशांत शिंदे, गोलंदाजी मार्कर स्वतःची पहिली सर्कलची ओव्हर, हाणामारीची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील प्रशांत शिंदे. तर स्ट्राईक वरती फलंदाज किशोर दसाडे. पहिला चेंडू टाकला जाईल, प्रशांत पहिल्या चेंडूवरती फटका पोचलाय, हवेमध्ये चेंडू सत्रक्षक चेंडू आली, जजमेंट चुकलं आणि आता काय होईल ते समजेना. जिथे 10वी झाली असती आणि 10वी झाली नाही, कॅचही झाली नाही आणि महत्वाचा गडी जो होता, जो सर्वात महत्वाचा गडी तो मात्र इथे वाचला गेलाय, जीवदान दिलंय. आणि कॅच मध्ये मॅच मध्ये नेहमी सांगितलं जातंय 5000 आपल्याला जिंकायचे आहेत तर आपल्याला कॅच घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रोहन दादा ढवळे सरांच्या माध्यमातून आपल्याला जिंकण्यासाठी क्वालिफायर टीम ठरली तर 5000 रुपये तर, आणि आपण अशा कॅचेस सोडल्या तर आपल्याला ते 5000 रुपये मिळणे शक्य नाहीये. नक्कीच चांगली फलंदाजी, सुंदर फलंदाजी करण्याचा फलंदाज जर किशोर दसाडे शून्यावरती बाद होत होते, त्यांना मात्र जर पाहायला गेलं तर जीवदान दिलंय आणि त्याचा परिणाम कदाचित या संघावरती येऊ शकतो. लगातार 3 षटका जर किशोरने टोकले तर सन्माननीय रामदासजी गोडामे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज झालाय. हो पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेला तर मला वाटतं पुन्हा एकदा इथे बॅटची कडा होती
आणि 2 वेळा ज्या फलंदाजाला आपण जीवदान दिलं लगातार आणि त्या फलंदाजाचं आता नक्कीच चांगलं कौतुक करणार. प्रशांत आपल्या गोलंदाजीवरती खूपच नाराज आहेत कारण क्षेत्ररक्षकाकडनं जे पाहिजे तेवढं रिस्पॉन्स मिळत नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला होता, विकेट किपरकडे गेला होता, परंतु त्याचा परिणाम पुन्हा एकदा तीच परिस्थिती, पुन्हा एकदा धरणीला दान आणि जीवदान मिळतोय. जगदीश दसाडे सॉरी किशोर दसाडे लगातार 3 षटकारासाठी किशोर दसाडे सरांना फलंदाजाला 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज. रामदास गोडांबे सरांच्या माध्यमातून ज्या व्यक्तीनं ज्या माणसानं ज्या साहेबांना आपल्याला ज्या या स्पर्धेच्या निमित्तानं उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज अशी बॅट आणि शूज त्याला दिलं त्याच्या माध्यमातून किशोर दसाडेसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपये. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करण्याची संधी पुन्हा एकदा आहे परंतु आता मिळणार नाही. 1 धाव ते कंप्लीट होताना पाहायला मिळालं, संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. प्रशांत करून काय करेल, एवढी मोठी संधी निर्माण करून दिली, 2 वेळा संधी झाली, ती संधीचं मात्र सोनं करताना ओवी 11 कांबे संघ इथे नक्कीच आपल्या संघासाठी जर पाहायला गेलं तर प्रयत्न करतोय परंतु अपयश आलाय पहिल्या 3 चेंडूवरती. प्रथमेशची निमशी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा प्राइज आहे. पुन्हा एकदा इथे बॅटचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही या चेंडूवरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर प्रॉपर कनेक्शन नव्हता, चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची धाव नाही. तर पुन्हा एकदा इथे सुवर्ण संधी, एक बक्षिसांची वर्षाव आज संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा रामदासजी गोडांबे साहेब सांगतात की प्रति षटकारासाठी 100 रुपये आलेत. चौकार षटकार, प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 100. किशोर दसाडे आणि त्यानंतर हॅट्रिक साठी प्रथमेश निमसे 3 विकेट घेतले तर सन्माननीय प्रथमेश निमसे सरांचे 1111 रुपयाचा प्राइज आहे. हो केलाय फाईनला क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू निघून जाईल शॉर्ट लेग मध्ये आणि त्याचा परिणाम आता या चेंडूवरती मिळतील किशोर दसाडेच्या बॅटमध्ये. पहिला चेंडू या चेंडूवरती पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा. या चौकारासाठी 100 लागू झालेत. तर पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन जाईल किशोर दसाडे 2 झेल सोडल्या त्याचा परिणाम. पुन्हा एकदा मला वाटतंय पुन्हा एकदा बॅटची कडा होती की काय असंच मी म्हणेल परंतु नसावी कारण जेवढं सेलिब्रेट झालं नाही. आणि या चेंडूवरती सुद्धा चेंडू डॉट आला, कोणत्याही प्रकारची जर पाहिलं या चेंडूवरती धाव नाही आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 6 चेंडूमध्ये बनल्यात 6 धावा. तर सन्माननीय या सर्व इथल्या जे आपले पंच असतील, कॉमेंटेटर असतील आणि त्याच्यानंतर आपले जे स्कोरर भूमिका असतील त्यांच्यामध्ये जेवणाची सोय करणारे आमचे दिनेश दादा फरडे इथे उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. खूप संध्याकाळच्या सत्रामध्ये काय होईना इथे उपलब्ध झालं तर मनापासून तुमचा आभार व्यक्त करेन. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली जाते. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6च्या घरामध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज अशोक इथे कव्हर मध्ये एक सोप कोलून झेल आणि तो झेल सोडलाय की नाही ते कळवायचं आहे. कॅच घेतली ओके सुंदर कॅच घेतली गेली आणि पहिला गडी बाजूला अशोक फरडे बाद. प्रकाश फरडे इथे आउट झाले. तर प्रथमेश निमसे सरांच्या माध्यमातून 100 रुपये लागू झालेत. गोलंदाज अशोक सहा धावा धावफलकावरती. तर खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू जे आपले पाठी राखे आहेत त्यांना विनंती आहे आपण नाचण्यासाठी नाही तर आपण थोडं आतमध्ये राहायचं आहे, आतमध्ये यायचं राहण्याचं पॅलेट केलं जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. ओवी 11 कांबे संघाचा जो खेळाडू कक्ष आहे त्याच्याकडे जे मुलं बसले त्यांना इकडे आपण दगावटू मध्ये या. पुन्हा
अशोक चेंडू घेऊन येईल अशोकला मात्र मारे करेल हो पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॅट पंचांकडे दात मागतात तर पंचांनी दात स्वीकारले हा चेंडू वाईड आलाय आणि वाईडच्या रूपामध्ये एक धाव एक गडी बाद 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातात कुशी 11 टाकले टीमच्या कुशी 11 टीमला मात्र खुशी व्यक्त करण्यासाठी नक्कीच चांगली संधी मिळाली आहे ती संधीचं सोनं करेल की ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु अशोक इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय हा चेंडू आलाय वाईड पुन्हा एकदा इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल गोरले बघूया हो पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आज ओवी 11 काय गोलंदाजी काय फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आज पूर्ण दिवस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे कुशी 11 संघासाठी मात्र खूपच नाराजीची गोष्ट सध्या स्थितीला पाहायला मिळते चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही पुन्हा एकदा गोलंदाज अशोक चेंडू घेऊन जायला कुणालसाठी बॅटची मात्र चांगला फटका आला इथे मिड विकेट झोन मध्ये कमिटीला सलामी करणारा पुन्हा एकदा येतो या चेंडूवरती चौकार आणि चौकाराच्या साईने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळाले 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या तर सन्मान्य रामदासजी गोडाबे सरांच्या माध्यमातून 200 रुपये लागू झाले 2 चौकार आलेत या विनिंग मध्ये जेवढे चौकार आणि षटकार येतील त्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचा प्राइज आहे कोणताही फलंदाज असू द्या त्याला चौकार आणि षटकारासाठी 100 आहेत पुन्हा इथे फटका चांगला पाहायला मिळत तिथे चांगली फिल्डिंग सुंदर फिल्डिंग पडा धडा परंतु चेंडू अडवान चांगली फिल्डिंग सुंदर कारण ही शेवटची मॅच आहे अंतिम मॅच आहे महत्वाची मॅच आहे तिथे मात्र चांगला खेळ करणं गरजेचंच आहे आणि तिथे मात्र जर पाहिलं ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये इथे एक धाव जोडली जाईल एकूण 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल एकूण 13 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात कुणाल गोरले इथे चांगली खेळी करताना पाहतात जेडीला मात्र किशोर दसाडीला 2 वेळा जीवदान मिळालाय त्याचा मात्र ती विसरून चालायचं नाही कारण त्याची जर बॅट लागली तर अक्षरशः रडावा लागणार आहे कुशी 11 टीमला पुन्हा अशोक चेंडू घेऊन जाईल ओ पुन्हा एकदा ब्लॉक बॉलचा चेंडू इथे पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंचाने पुन्हा एकदा इथे वाईट घोषित केला वाईटच्या रूपामध्ये वाईड आलाय वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 14 पुन्हा त्या फटका चांगला आलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक नाहीये तिथे गॅप रिझन आहे चेंडू निघून जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोन्ही फलंदाज क्षेत्रक्षकाच्या मधून 4 धावा येतील आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत एक गडी बाद 18 धावा तर 300 रुपये लागले 3 चौकार आलेत कुणाल घोरले पुन्हा तसं होताना पाहायला मिळतं स्ट्राईक वरती आपल्याकर चेंडू याच्यावरती जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का आणि मला वाटतं गरज नव्हतीच असंच मी म्हणेल आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 1 धाव 22 रुपयामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलक जोडलं जाईल धावसंख्या सध्या 19 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात सुंदर अशी रणनीती रचली गेल्या कुशी 11 संघाच्या माध्यमातून सध्या आपण पाहतो 2 दुसरी ओव्हर प्रगतीपथ असताना अशोकच्या माध्यमातून दुसरी ओव्हर इथे समाप्त झाली आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात तर पुन्हा एकदा तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील प्रशांत शिंदेने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं 2 वेळा संधी निर्माण करून दिली तरी किशोर दसाडीची या फलंदाजाची परत त्याला जीवदान मिळालं 2 वेळा आणि अजूनही तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये अजून फटके आले नाही परंतु नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे आणि ते फटके येतील अशी अपेक्षा त्याच्याकडे आहे तर बघूया नक्की तिथे सामना चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय प्रशांत शिंदे चांगली गोलंदाजी करतोय परंतु स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुणाल गोरले प्रशांत पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळेल प्रशांत चेंडू घेऊन जायला कुणालसाठी कुणालच्या चेंडूवरती मात्र पाहायला मिळेल विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू आडवेल फेकेल 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही 21 धावावरती समाधान आणि 1 धावेने धावफलक जोडलं जाईल धावफलकावरती
20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आज दिवस क्रमांक 5वा, आज लास्टचा दिवस, शेवटचा दिवस आणि उद्या ना मात्र मेगा फायनलचा दिवस पाहायला. जी टीम जिंकल ती मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करणार आहे. आता पाईनला उडवला शॉट लेग मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक नाही याच्यातून निघून जाईल. एक टप्पा किशोरच्या बॅट मधनं चौकार येईल. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. प्रत्येक ज्या फलंदाजाची कॅच सोडली त्या फलंदाज मात्र आता सुरुवात केलेली आहे. कारण या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एक गडी बाद 24 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतात. चांगली मॅच रंगलेल्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ जर पाहायला मिळतात, ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत तर किशोर दसाडे मात्र आता बॅट बोलवायला लागलाय. तर त्याची बॅट जर बोलायला लागली तर धावा रोखणं तितकंच कठीण होणार आहे. तर प्रशांत पुन्हा शेवटी घेऊन जाईल किशोरसाठी. किशोरचा इथे जाळ्यामध्ये अडकाविल का प्रशांत? पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. प्रशांतने आज नक्कीच त्याचं नाव कौतुक केलं, लौकिक केलं. सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आज पूर्ण दिवस त्याच्या नावावरती राहिलाय. सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु किशोर दसाडे सुद्धा तितकाच एक रोमांचक फलंदाज, चांगला तडाखेदार फलंदाज. त्याला नक्कीच त्याच्या माध्यमातून खेळी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्याच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन जायला किशोरसाठी. आता मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनला येतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल किशोर दसाडेच्या बॅटमधनं. 4 धावा पाहायला मिळतील. चार धावेने धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. एक गडी बाद 28 धावा. पाच चौकार झाले त्या पूर्ण इनिंग मध्ये. तर प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो पुन्हा एकदा पदकाचा लोंगापला खेळला. लोंगापला क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवला, फेकेल तोपर्यंत एक धाव इथे पाहायला मिळेल. आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. अजूनही तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. प्रशांतने मात्र पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर चांगली 2 वेळा संधी निर्माण करून दिली. ज्या फलंदाजाची झेल सोडला तो फलंदाज मात्र इथे चांगली फलंदाजी सध्या स्थितीला करताना पाहायला मिळतात. कुणाल स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. गोलंदाज प्रशांत शिंदे चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा कुणालसाठी. तो कुणाला सुद्धा मोठा फटका खेळलाय, परंतु फटका फसलेला हवेमध्ये. चेंडू क्षेत्राशी चेंडू खाली आले. पुन्हा एकदा झेल सोडला आणि झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम ह्या चेंडूवरती चौकार पाहायला. कुणाल गोरनेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येईल 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलं जाईल 33 धावांवरती. अशा चुका केल्या तर क्रिकेटमध्ये चुकीला माफीच नाही, कारण 2 वेळा नव्हे तर 3 वेळा चुकी झाली आहे. 3 वेळा झेल सोडलाय. 2 वेळा किशोर दसाड्याचा झेल सोडलाय ओव्ही 11 कांबे टीमच्या क्षेत्ररक्षकांना आणि आता मात्र कुणाल गोरलेचा झेल सोडलाय अशोक या क्षेत्ररक्षकानं. तेहतीस धावा. एक गडी बाद 33 तर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. इथून समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. षटकामध्ये धावा झाल्या. धावसंख्या बलगाव 33. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल, कारण टार्गेट होतं 67 धाव्यांचं. निर्धारित 36 चेंडू मध्ये अर्धी पारी बघितली तर अप्रतिम राहिली आहे. फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून कॅचेस ड्रॉप झाल्या दोन्ही खेळाडूंच्या आणि परिणामी ही परिस्थिती या ठिकाणी ओढावली आहे की ही मॅच 50% दोन्ही संघांकडे आली आहे. जी आतापर्यंत असं वाटत होतं की ओव्ही स्पोर्ट्स कांबे संघाकडे 75% वरती होती.
ही मॅच झाल्यानंतर लाईव्ह लॉट्स उद्याच्या फायनलच्या रेषेमधील 5ही टीमचे पाडले जातील. मकरंद पाडेकर यांनी जर 3 विकेट्स घेतल्या, कशाही घेतल्या या ओव्हरमध्ये, तर जो फलंदाज मकरंदच्या प्रत्येक चेंडू षटकार ठोकतील त्यांना 500 रुपये. रामदास गोडम यांच्याकडनं यावेळेस विकेट चेंडूला पाठवून दिला. डी बॅकवर्ड फाईन लेग झोन मध्ये आला चौकार. बॅट्समन किशोर दसाडे, ज्या क्षणी किशोर दसाडेला दिलेली संधी, जी चुकी केली ढेणेकरांनी, कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर 82 धावा एकट्या बनवल्या गेल्या होत्या किशोर दसाडेने. 100 पार केली होती आणि आता 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा खेळाडू. धावांची गरज आहे, 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले 17 चेंडू आणि 30 धावा. काय मॅच पाहायला मिळाली. एका बाजूला ओवी 11 स्पोर्ट्स क्लब कांबे, तर दुसऱ्या बाजूला खुशी 11 स्पोर्ट्स क्लब ढाकणे. या दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॅटिंग मार्ग मॅन इन फॉर्म जीवनदान रूपी या खेळाडूने परिस्पर्श निर्माण केला आणि या वातावरणाला अगदी प्रफुल्लित केलं. कारण चौकार षटकार मारून सगळ्या क्रीडा रसिक वर्गांचं मनोरंजन केलं. स्पेशली खेळाडू किशोर दसाडे ऑन स्ट्राईक. मकरंद पाडेकरला पहिला चौकार आलाय. हो परफेक्ट यॉर्कर ऑन साईडला टर्न केलाय. एकच मिळणार. स्ट्राईक रोटेट झाले. 29 धावांची गरज असेल. 16 चेंडू इथून येणं बाकी आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. मकरंद पाडेकर अत्यंत जुना जाणता खेळाडू, ज्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवत असतो. 16 मध्ये 29. पुढे आले, उकेला फाईन झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. चेस मोठा आहे परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना दिला चकवा आणि या चकव्यावर मिळाल्या 4 धावा. चौकार. धावसंख्या धावफलक 42. इथून राहिल्या 25 धावा. 15 चेंडूमध्ये 25 धावा राहिल्यात. ही मॅच जिंकण्यासाठी खुशी 11 टाकणे टीमला काय बॅटिंग केली जाते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. किशोर दसाडे आतापर्यंत किशोर दसाडेचे 5 चौकार पाहायला मिळाले, 4 आणि कुणालचे 4 चौकार पाहायला मिळाले. फुल टॉस होता. या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. थोडा अंपायर घेतला ना बॅटिंग करणाऱ्या. ओके लीगल डिलिव्हरी आहे. 1 रन मिळाले, 1 धाव मिळाली. या 21 धावांनी धावसंख्या फलक पोहोचला 43 वर. समीकरण असेल 24 धावांचं. 14 चेंडू आणि 24 धावा. शॉट ऑफ प्ले. व्हॉट अ मॅग्निफिशंट हार्ड पंच पाहायला मिळाला. 6 धावा येतील. इट्स अ टिपिकल वीरेंद्र सहवाग आणि रोहित शर्मा ज्या पद्धतीने फिनिश करतो. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफॉर्म केला, बॉटमहॅनचा वापर केला, स्लाइस केला आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावर 6 धावा. धावा राहिल्या फक्त 18 धावांची गरज असेल 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू आणि 18 धावा. व्हॉट अ बॅटिंग. प्रत्येक षटकासाठी अशोक पडे यांच्याकडनं 100 रुपये लागू झाले. हो आता कॅच आली आहे, कॅच पकडावी लागेल परंतु
ड्रॉप केली, ही कॅच ड्रॉप नाहीये तर ही मॅचच ड्रॉप केली आहे. किशोर धसाडे सारख्या खेळाडूला वारंवार दिलेली साथ ही तुमच्या संघासाठी नसेल साथ, कारण तो करतो धावांची बरसात. आणि तुर्तास मला वाटतं ही मॅचची अवस्था ही पूर्णपणे झुकवली गेली आहे. हातामध्ये आलेला झेल तुम्ही वारंवार सोडत असाल तर ही मॅच तुम्ही जिंकाल हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. षटक संपलेला आहे, 2 धावा प्राप्त झाल्या. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 16 धावा. बारा मध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. शॉट आपले पूल केलाय, झेल आलाय, परंतु कम्युनिकेशन चांगलं आणि कॅच ड्रॉप केली, पुन्हा कॅच ड्रॉप केली. आणि आता तर मी म्हणली मॅच किती वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु ही मॅच ज्या क्षणी कॅच उडाली आहे त्या क्षणी कॅच ड्रॉप झाली आहे. लाईव्ह लॉट्स पाडायला घेतलेले आहेत. उद्या फायनलच्या रेस मधले एक विजयी संघ धर्मवीर स्पोर्ट्स क्लब अवलपाडा, ओम स्पोर्ट्स क्लब पश्चिमपाडा. शॉट ऑफ लेन आणि इथे झेल पकडला जाईल. फायनली झेल पकडला गेलाय. कुणाल लगोरले परतले तंबूच्या आश्रयाला. हॅलो, लॉट्स पाडण्यात येत आहे. पहिला चिठ्ठी निघते ती धर्मवीर आवळपाडा आणि व्हीआरटी तलवाडा यांच्यातला हा पहिला सामना होईल उद्याच्या दिवसातला. मॅच चालू करा, जरा अंधार झालाय. पंच केला आपण, चला आपण आपल्याकडे लक्ष असू द्या. दहा चेंडूमध्ये 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. प्रकाश शिवरे आले बॅटिंग मार्कवर. 10 मध्ये 14. कोण जिंकेल, ओवी स्पोर्ट्स की खुशी 11 डाकणे, कांबे की डाकणे बघावं लागेल. हो, लेगलान्स केला आहे परंतु आलाय डॉट बॉल. सामना चालू ठेवा. चला, वॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्रीच्या वेगळ्या चौकार.
नुकताच या ठिकाणी आमच्या डोकाम ग्रामीण प्रीमियर लीग चार धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलक पाहायला मिळेल 57 झाल्या. जिंकण्यासाठी टार्गेट होतं 67 धाव्यांचं. 10 धाव्यांची गरज असेल. 8 चेंडूमध्ये 10 धावा. प्रकाश शिवरे ऑन बॅटिंग मार्क. नॉन स्ट्रायकिंग एंडला ऑफ स्ट्राईकला आहे. खुशी 11 ढाकणे टीमचा सूत्रधार. व्हाईट बॉलला 9 धाव्यांची गरज असेल. खऱ्या अर्थाने आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि आमच्या डोकांवगे प्रीमियर लीगच्या स्पर्धेला मुनिकाताई पानवे मानवांच्या आगमनाने रंग आला. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व कसं असावं तर या संपूर्ण लोकसभा विभाग प्रमुख आणि आमच्या या संपूर्ण महाराष्ट्रामधील नामवंत अशी व्यक्तिमत्व मुनिकाताई पानवे मॅडम यांचं आमच्या डोकांवगे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया. संपूर्ण दिनेशजी निमसे साहेब आमचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था त्यांचे तालुका प्रमुख आहेत. तदनंतर अशोकजी वीर साहेब हे देखील आज आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या सदस्यांना विनंती आपण मंचावर जरा यायचं आहे. आणि विकेट आली आहे. काय मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न. नदीचं पाणी अगदी वळावं त्या पद्धतीने नागमोडी वळणाकृती असणारी मॅच. एका बाजूला असेल ओवी 11 कांबे तर दुसऱ्या बाजूला असेल खुशी 11 ढाकणे टीम. या टीमचे समर्थक प्रामुख्याने संपूर्ण जिजाऊ संघटनेचे सदस्य आहेत आणि इथे आज देखील आपल्या या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. मुनिकाताई पानवे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जिजाऊ समूह. आणि 5 संघांचा लॉस कसं होतील माहिती का मला. सहा चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 आणि बॅटिंग मार्कवर असेल सलामीला आलेला जो फलंदाज आतापर्यंत त्याला मिळालेला आहे जीवनदान. ते जीवनदान जर यशस्वी त्याला पार पाडायचं असेल तर ही मॅच त्याला जिंकून द्यावी लागेल. कारण इतके जीवनदान मिळाल्यानंतर ही मॅच जिंकावीच लागेल. किशोर तसाडे ऑन स्ट्राईक. 6 मध्ये 9 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर असेल रोशन हजारे. आणि ते बॅटची एज लागली. मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न आणि व्हॉट अ गोल्डन विकेट. सगळ्यात मोठी विकेट असेल. 5 चेंडू आणि 9 धावा. कठीण झालेलं आहे कारण वातावरण बदललं. सूर्यदेवता मावळतीने गेल्यानंतर काय घडतं गेली 5 दिवस आम्ही पाहतोय. पहिली बॅटिंग करणारी टीम आतापर्यंत जिंकलेली आहे. द्वितीय बॅटिंग करणारी टीम अजूनपर्यंत या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जिंकलेली नाही. आज इतिहास घडू शकला असता, घडू शकतो, परंतु 5 मध्ये 9 झाले नाही तर निसर्ग देवता फलंदाजी करणाऱ्या टीमच्या विरोधात जाईल. बाउंड्रीवर असणारे सगळे प्रेक्षक वर्ग बाउंड्रीच्या बाहेर थांबा. काय मॅच रंगली आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. फुल केला आणि या ठिकाणी येतील 6 धावा येतील. वन शॉट. व्हॉट अ शॉट. 3 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 3 धावा. गोलंदाजाने केली चुकी. शॉट ऑफ लेंथ टाकली. शॉट ऑफ लेंथला पूल केला आणि त्या पूल मध्ये इतकी पॉवर होती की मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पालीकडे बाहेर षटकार आलाय. आता मात्र जिवंतपणे आला असेल. खुशी 11 ढाकणे संपूर्ण जिजाऊ कुटुंबाला. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. काय मॅच रंगली आहे. म्हणून म्हणतात क्रिकेट इज नोन फॉर
uncertain glorious game of the world. स्लाइस केला आणि मॅच विनिंग या ठिकाणी येणार. चौकार येतं की काय आले जल्लोष जल्लोष. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालं. खुशी 11 ठाकरे या टीमच्या माध्यमातून संघमालक ऍडव्होकेट रवींद्र फळडे, उपसरपंच जगदीश बोईसर आणि या संपूर्ण मंडळाच्या पाठीमागे असलेले सूत्रधार भरत शेट्टी डोळे साहेब, सोगाव विभाग प्रमुख आणि आज